तो भाई किती आहे दुसरं झाड ओ भाई गाईस दुसरं झाड भाई दुसरं झाड पडलं भाई इकडे लय तुफान आलं अभि एवढा शनी अभि का बोलू भाई इथेही बंद आहे आता कोणत्या रोडनं काढू गाडी मी. तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता मागं काय चाललं पहिला पाऊस गाईस नॉट पहिला पाऊस त्या पहिले होऊन गेला पण भाई एकदम सकाळ सकाळी एकदम खतरनाक वातावरण आहे. ओ भाई एवढाच हिचा पाणी कधीच नाही आलं भाई का पाणी येत आहे ओ हो भाई फुल किती दिवसानंतर पाणी येऊन राहिलं गाईस बहुत दिवसानंतर पाणी येत आहे बरं भाई. एवढे दिवसही आलं ना पण असं चिरचिरे आलं होतं पण यावेळेस एवढं सगळंच पाणी येऊन आलं पुरं ओलं बातमच पाणी पुरं ओलं करून टाकलं. ओ भाई साहब पुरे एकदम पुरा वाईट झालं आहे रे पाणी पा. ओ हे पाहिजे इथं चिव हे पाहिजे चिव तिनं घर बांधलं इथं. तर मित्रांनो पाणी गेलेलं आहे आता वातावरण बघू शकता एकदम मस्त आहे पण वातावरण आताही बद्दल बनलं आहे. हे पा मित्रांनो पोट्टे आले कुठं तरी प्लॅन करून आले लद्दाख जा रहे लद्दाख चालली. A few minutes later. तर चला मित्रांनो चाललो आम्ही आता मस्तपैकी एक हिडन लोकेशनवर. तर लेट्स गो. फाइनली गाइस हमारा एक जो मकसद था वो कंप्लीट हो रहा है गाइस. भाऊ खूप दिवसापासून प्रयत्न चालू होते जायचे इकडे जात आहे तिथं जात आहे भाऊच्या इथं फायनली आता चाललो आहे आम्ही बहुत दिवसानंतर. अबे मोठ्या इकडे तर पाणीच नाही आहे. पाहतोय मित्रांनो आपण कुठं चाललो आहे हे तर सांगायचंच राहिलो होतं. तर मागच्या वेळेस आपण कुणाल भाऊ सोबत गेलो होतो इकडं माहिती आहे तुम्हाला. तर तिथंच चाललो आम्ही. मोठू भाऊची बहुत इच्छा होती तिथं जायची तर आज म्हटलं चला पाऊस घेऊन पडला चांगलं वातावरण होतं मस्तपैकी चला म्हटलं येऊ आज एक चक्कर मारून येऊ काय तिकडे. तर वाटून देत राहिलं वातावरण पाहिल्यावर की काही आहे म्हणून. अरे मित्रांनो घाबरून राहिली मागच्याची. मित्रांनो माहिती आहे जो गाडी चालवते त्याला काही नाही वाटत पण जो माहिती आहे का मागं बसला राहते त्याची पुरी फाट पडून जाते. गाडी चालवणाऱ्याला काही नाही वाटत. इकडे पाणी पडलाय पण हा अबे लय अच्छा कसा पाणी पडलाय. हे पाय ना भाई डोंगर साधले ओ हो अबे झाडं पडले का मोठ्या भाई साहब क्या था ये भाई इतनी तूफान आ गया था क्या. ओ भाई पाय ना झाड तुटले का मोठ्या मजा काय काय बे दुसरं झाड ओ भाई गाईस दुसरं झाड भाई दुसरं झाड पडलं भाई इकडे लय तुफान आलं. अबे लय तुफान आलं इकडे अबे पाय ना डोबरं भाई का साचले पाणी तर पाय किती तुफान आलं भाई साहब. इकडे पाणी आले का म्हणतात तगडं पाणी का पाणी आहे की काय मजाक वेले का. ओ मोंटू भाई माहित आहे का झील विलची लोकेशन माहित आहे ना. ते झील तिथंच आहे ना मला माहिती आहे ते झील कुठे तिथून जाताच लागते समोर. मित्रांनो बघू शकता मोंटू भाऊ एक नंबरची फालतूगिरी करून राहिले आता. हे पा यांचे शूट पाहिजे या कॅमेरा अरे ते काडी घेऊन उभा राहिला ती. मित्रांनो काही समजत नाही यांचं काय झालं आता चला पण आता. मित्रांनो आम्ही थांबलो आहे इथं कारण की मोंटू भाऊ म्हणते की दुसरी लोकेशन आहे म्हणते आपल्याजवळ झील आहे म्हणते इथं आसपास कुठतरी तर तिथेही जाऊ म्हणते. तर आता मोंटू भाऊ इथं लोकेशन पोहून राहिली काय आता मोबाईलमध्ये लोकेशन पोहून राहिले. सार्थक भाऊ काय इथं कडा करून राहिली इथं. आता निघतो आम्ही थोड्या वेळातच इथं. गाय ते पासवर्ड पा मित्रांनो किती कोटचा आहे 10 कोटचा पासवर्ड आहे याचा. टाकायला किती दिवस लागते मी तुले. चलो अरे यार मैयत झाली का इथं. अरे बापरे कुठून टाकली गाडी. अबे एवढा शनी अबे का बोलू
भाई इथेही बंद आहे. आता कोणत्या रोडनं काढू गाडी मी? घे बे पकड. मागचा टायर ढकल 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 ढकल. बस झालं. आता मागून उचल, मागून उचल आता. चल उचल उचल मोंटी, खाली नको दबू. बहुत बढ़िया. ढकल ढकल. बहुत बढ़िया. का जिथूनही चाललेलं का तिथं रोड बंद आहे. माहीत पडा तिकडे जाताना रोड बंद आहे. अरे मा कसम एवढा शनी लागला. अच्छा हाय हाय ठीक आहे ठीक आहे. एक सेकंदासाठी मला वाटलं झाला गे वाटला. अरे बापरे चलो जिकडे चाललं तिकडे. आता तिथं माहीत पडा तिथून वरतं जायला लागतं आपल्याला. तोच बंद आहे. चलो आ चुके लद्दाख की तरफ. और अभी मैं देखो अभी तुम व्यू देखो. अबे मोठे व्हिडिओ स्टार्ट कर. हा म्हणूनच तर लद्दाख म्हणते ले. अरे बापरे रोडला आवडते ले का मोठ्यावाले. काय रोड आहे भाई साहब. रोड भाई रोडला आवडतं आपल्याला. होय 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 व्यू एमपी. आता मोठ्या एमपी लागती तो. व्यू चेक करो तुम लोग से. देख लो गाइस. ओ भाई क्या रोड है भाई साहब. चलो गाइस लेट्स गो. चेकआउट करा मित्रांनो. भाई साहब काय झील आहे. ओ भाई इथूनच तो मोठे. थांबतो थांबतो. अबे उचलशील. काय अरे भाई फायनली पोहोचली गाडी. अबे तो टायर घासून आणला अंदर मातीत. मित्रांनो आता चाललो आहे आम्ही खाली. समोर बघू शकता समोर आहे झील. भाई का दिसत आहे वे झील. जबरदस्त झील दिसून आली. हेच घाटलाड की थोडंच येते. मागच्या वेळेस आम्ही तिथंच थांबलो होतो. ते वरतीच राहिली येई नाही त्याच्या मागच्या साईडनं आहे. तर तिथं होतं मागच्या वेळेस आम्ही. पण आम्ही येणार होतो इकडे. पण आम्ही बहुत टाईम झाला होता ना. मागच्या वेळेस तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहीत पडलं होतं की बहुत टाईम झाला होता आम्हाला. तर त्याच्यानं आम्ही काही आलो नव्हतो. ठीक आहे आता तर आज लवकर आलो. तर मित्रांनो सरळ आम्ही इकडे झीलवर चालू पहिले मग जाईन तिकडलं लोकेशन. तुम्हाला लोकेशन कशी वाटली? अच्छा अच्छा एकदम टाइम पे. अब कैंपिंग के लिए हमने बेच जगह ढूंढे. कॅम्पिंग मोठं भाऊ कसं वाटली लोकेशन? मित्रांनो तुम्ही तिकडे पहा काय व्हॉइस ऑफ व्ह्यू. मित्रांनो व्ह्यू चेक करा भाई. काय लाटा येऊन राहिला जबरदस्त. मी अंदर जाऊन दाखवतो तुम्हाला भाई. हे पहा पाय पहिले वरतो करता. बहुत पायच घुसते अंदर माहिती आहे का मित्रांनो. ओ हो 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 व्ह्यू बघू शकता मित्रांनो. तिकडचा व्ह्यू बघा इकडचा व्ह्यू बघा. तिथं आहे डॅम. तुम्हाला दाखवतो. हे पहा त्या तिथं आहे डॅम. दुसऱ्याला समोर एकदम तो आहे डॅम. मित्रांनो आम्ही सॉरी आम्ही अंदर आलो पाण्याच्या. आणि मित्रांनो तुम्ही लेवल बघू शकता पाण्याची. आता मोठून आम्ही दोघे जण एकदम मस्त पाण्याची लेवल माहिती आहे का एवढी जास्तीत जास्त. हे पहा इथपर्यंत जास्त आली. तिकडल्या समोर जास्त नाही लेवल खूप आहे. अंदर नका जाऊ मित्रांनो. आम्ही इथपर्यंतच येतो. आणि व्ह्यू चेक करू शकता तुम्ही. मस्त व्ह्यू येत आहे. कसं वाटलं म्हणतो तुम्हाला? एक नंबर व्ह्यू झाला मित्रांनो. बहुत जबरदस्त व्ह्यू येते इथून. तुम्ही पण येऊ शकता. तुम्ही समजा अमरावती जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही या हिडन लोकेशनवर येऊ शकता. मस्त व्ह्यू येते इथं. कॅमेरा आले. कॅमेरा पे हमले.
पहिले तुम्ही लोकेशन पाहिली होती. हे लोकेशनवर आम्ही बहुत दिवसानंतर आलो, आम्हाला चांगलं वाटत राहिलं आता. तर चला आता जाऊ आपण दुसऱ्या लोकेशनवर. मित्रांनो मोंट्यात पण होऊनच नाही आलो मित्रांनो. मी आता लय वेळचा ब्लॉग एंड केला, पण पोट्ट्याचं माहिती आहे का अजून चालूच आहे. अजून पण तर म्हणते फोटोशूटच करू राहिला किती वेळचा भाई. पण भाई आम्ही एवढे फोटोशूट केले पण बहुत मजेदार येऊन राहिला. पण इकडचा जो व्ह्यू येऊन राहिला तो कॅमेरात कोणतं चांगला येऊन राहिला. कॅमेरा क्वालिटीचा आहे ना ते एकदम शार्पनेस जेवढा आहे तेवढा आणणे आला. व्हिडिओचा फोटोचा काय काढायला बिअरच्या बॉटलीसोबत फोटो काढायला मित्रांनो. मित्रांनो त्याला बोट भेटली, अजून बोटच्या माग लागला. मित्रांनो इथचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. या व्ह्यू भाई साहेब काय व्ह्यू येऊन राहिला इथून. चला मित्रांनो चाललो आता आम्ही वापस. पार्वती माता हर हर महादेव. भाई साहेब पहिला व्ह्यू पाहून घे काय मस्त व्ह्यू आहे ते. मागच्या वेळेस आम्ही पाहिला होता, तुम्ही पाहून घ्या. त्या टोकावरून तर लय मोठा आहे. पण मित्रांनो आलो आहे वरतं आणि पाहू शकता. तर मित्रांनो फायनली वरतं आलो सगळ्यात वरतं. तो भाई किती गाइस चेक आउट द व्यू. देखो गाइस ये देखो. त्यात लेकवर गेलो होतो मित्रांनो आपण तेव्हा. ते दुसरं ना त्या तिथं भाई साहेब कॅमेऱ्यात जो व्ह्यू दिसून राहिला त्याच्यातून भाई 3-4 गुणा जास्त चांगला व्ह्यू दिसून राहिला आम्हाला. मित्रांनो आता व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले झाले. पूर्ण बहुत सारे फोटो काढले. इथं टाइमपास चालू आहे आता. मित्रांनो आता एकदम काय माहित अचानक वातावरण चेंज झाला. इकडल्या साईडनं पूर्ण बद्दल आले आहे. तर काही सांगता नाही वातावरण एकदम हे झालं. आम्हाला अजून लय दूर जायला लागते तरी तर होऊ शकते रस्त्यात आमचं काम तमाम होऊन जाईल. आम्ही आता निघतो आता थोड्या वेळातच. आणि इकडे तुम्ही बघू शकता किती मस्त सीन. मित्रांनो चला आता आम्ही चाललो घरी आता वापस. काहीतरी वातावरण पण खराब झालेलं आहे. पाणी येणार आहे पेट्रोल. आता आम्ही घरी चाललो. कॅमेरा लँड कॅमेरा मित्रांनो घरी आलेलो आहे. आता ब्लॉग एडिट चालू आहे. तिथं ब्लॉग एडिट करणं चालू आहे आता. आणि बरं वाटलं गेलं. कसं वाटलं तुम्हाला तुम्ही सांगा. म्हटलंपैकी कॉमेंट सेक्शन आहे तुमच्यासाठी. तुम्ही सांगा कसं आहे. आणि पाहू पावसाळा चालू आहे तर आता टेम्परेचर कमी होणं चालू आहे. आज तुम्हाला माहिती आहे कसं मस्त पाणी आलं भाई. तर टेम्परेचर बहुत खाली गेलं असं ना आता. आणि मजा आली भाई. तुम्ही सांगा तुमच्या इकडून कसं वाटलं तुम्हाला. आणि चला ठीक आहे आता मी ब्लॉग एडिट करतो. आणि जास्त काही आहे नाही आता समोर तर म्हणून त्याच्यानं आता ब्लॉग एंड करून टाकतो. आय होप की तुम्हाला समजा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करता. आणि कॉमेंट्स सांगा की कुठं जायचं आपल्या एरियात किंवा कुठेही जायचं. पण तर पाहू आपण त्याचा प्लॅन बनवू. आणि असे ब्लॉग तर भेटणार तुम्हाला तर सबस्क्राईब करून टाकलं आपल्या चॅनलला. आणि चल बाय बडी बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग.